ओके, आय विल स्टार्ट. आत्मवंदन सगळ्यांना. मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते. तर चला आपण आपला दुसरा दिवस आहे तर सुरुवात करूया. तर मी नमन करते पिता महापत्रीजी, महावतार बाबाजी जे आपले गुरु आहेत त्यांना. थँक्यू सो मच. तर माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही ज्या पण आसनमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल त्या आसनामध्ये तुम्ही बसू शकतात. चेअर चेअरवरती बसू शकता, सोफ्यावर बसू शकतात, आसन टाकून बसू शकतात, ॲज पर युअर कम्फर्टेबल झोन. चष्मा घातला असेल चष्मा काढून टाकायचा. त्यापूर्वी तुम्ही पाणी पिऊन घ्या. यू हॅव टू कॅरी 1 वॉटर बॉटल विथ यू. त्यानंतर कोणत्याही सुखासनामध्ये बसायचं आहे. मांडी वाढून बसले असणार. हाताचा इंटरलॉक करायचा आहे. इझिली ठेवायचा आहे. ताणून असं जोरात धरायचं नाहीये. इझिली ठेवायचा आहे हात लॅप वरती. अँड हॅपी इझिली स्लोली क्लोज युअर आईज. पूर्ण शरीर रिलॅक्स लूज सोडायचंय. कुठंही प्रेशर नको. स्वतःशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक लांब श्वास घ्यायचा आहे. Just hold for a few seconds. Just release through your mouth. परत एकदा लांब श्वास घ्यायचा आहे. Just release through your mouth. परत एकदा just take a long deep breath. And just release through your mouth. शरीर पूर्णपणे शिथिल झालं आहे. रिलॅक्स झालं आहे. जे पण काही दिवसभराचा थकवा होता, जे पण काही एन्झायटी होती, जे पण काही बर्डन असेल ते पूर्णपणे रिलीज करायचंय. जे पण काही दिवसभरातले विचार, ओव्हर थिंकिंग, धावपळ असेल, जे पण आपण आपल्या शोल्डरवरती कॅरी करून ठेवत असतो बॅगेज, ते पूर्ण आपल्याला एका पोटलीमध्ये बांधून विंडोच्या साईडला फेकून द्यायचं आहे. तुमचे शोल्डर रिलॅक्स करायचे. एकदा आपली बॉडी स्कॅन करून घ्यायची आहे आतल्या डोळ्यांनी. तुमचे पूर्ण हेड, कपाळ, आयब्रोज, आईज, नोज,
टंग, अप्पर पॅलेट, लोअर पूर्णपणे रिलॅक्स. तुमचे कान रिलॅक्स. तुमची पूर्ण नेक, तुमचा पूर्ण राईट शोल्डर, लेफ्ट शोल्डर, पूर्णपणे रिलॅक्स करायचं आहे. पाठीचा पूर्ण मागचा भाग, तुमचं पूर्ण बॅकबोन, जस्ट रिलॅक्स. तुमचे पूर्ण चेस्ट, स्टमक, अब्डोमन एरिया पूर्णपणे रिलॅक्स करायचे. सारे इंटरनल ऑर्गन्स रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण अप्पर बॉडी रिलॅक्स. तुमचा राईट हँड, लेफ्ट हँड रिलॅक्स. तुमचं पूर्ण सेट एरिया, तुमचं थाईज, गुडघे, calf muscles relax. अँकल, heel पूर्ण फिट रिलॅक्स करायचा आहे. पायांचे पूर्ण मोठे रिलॅक्स. आपले नेल्स रिलॅक्स. डोक्यापासून तर पायापर्यंत, पायाच्या नखापर्यंत पूर्णपणे शरीर शिथिल झालाय, रिलॅक्स झालाय, कुठेही ताण नाहीये. लक्ष फक्त आपल्या आता श्वासाकडे ठेवायचंय, प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. श्वास आत जात आहे आणि बाहेर पडत आहे. प्रत्येक श्वासावर तुमचं लक्ष. प्रत्येक श्वास तुम्हाला शिथिल करत आहे, रिलॅक्स करत आहे. डोक्यात जर विचार येत असतील तर येऊन द्यायचे, थांबवायचं नाहीये. फक्त लक्ष आपल्या श्वासाकडे न्यायचं आहे. दॅट्स इट.
विचारांचं काम आहे येणं आणि जाणं. श्वास दोघं नाकपुडीतून जात आहे की फक्त एका नाकपुडीतून म्हणजे राईट और लेफ्ट मधून जात आहे. जो श्वास आपण घेत आहोत त्याचा स्पर्श थंड आहे की उष्ण जाणवतोय. Just be with your breath. डोक्यात कोणताही विचार नाहीये. Just be with your breath. प्रत्येक श्वासासोबत राहायचंय. जर शरीरावर कुठं ताण जाणवत असेल तर त्या भागाकडे लक्ष केंद्रित करून एक लांब श्वास घ्यायचा आणि सोडायचा. हळूहळू तुमची श्वासाची गती कमी झाली असेल. नाही फ्युचरचा विचार करायचा आहे, नाही पास्ट मध्ये अडकायचंय. We just have to focus on your breath.
लक्ष ठेवायचंय. डोळे ओपन नाही करायचे फक्त. स्वतःच्या आतमध्ये डीपली इन्व्हॉल्व व्हायचंय थ्रू द ब्रीथ ओनली. आजूबाजूचा जर आवाज येत असेल तुमच्या बाजूला, काही गोंधळ असेल, बिलकुल लक्ष द्यायचं नाहीये. आपल्याला फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचंय बस. बिलकुल विचार आणायचे नाहीये. येत असतील तर येऊ द्यायचे, पण त्यासोबत आपल्याला टॉकिंग नाही करायचंय, इन्व्हॉल्व नाही व्हायचंय. जर आपण इन्व्हॉल्व झालो तर मग आपण एकदम पास्ट मध्ये जातो, अदरवाइज फ्युचर मध्ये जातो. So we want to live in a present. So be with your breathe only. प्रत्येक श्वास तुमचं लक्ष असायला हवं. जर विचारांची संख्या वाढत असेल तर ते साहजिक होणार आहे. डेली प्रॅक्टिस केल्याने हळूहळू ती संख्या कमी होत चालते विचारांची. सो डोंट वरी अबाउट दॅट. विचारांचं काम आहे येणं आणि जाणं. फक्त आपल्याला साक्षी भावाने बघायचंय बस. कोणताही विचार जर आला तर लगेच लक्ष श्वासाकडे न्यायचंय.
Try to be sitting straight position. Now we have to be thankful for our wonderful, amazing life. की आपल्याला छान लाईफ मिळाली आहे त्याबद्दल धन्यवाद करूया. धन्यवाद. आपण ज्या घरात राहतो, आपल्या घरात ज्या पण काही वस्तू आहेत, जेवढे रूम्स आहेत, प्रत्येक गोष्टीविषयी थँक्यू बोलायचे. की ते आपल्या जवळ आहे आणि आपण त्याचा उपभोग घेऊ शकतोय. आपल्याकडे बेड आहे, व्यवस्थित सगळं आहे. सो बी ग्रेटफुल फॉर दॅट. आपल्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सला थँक्यू बोलायचं आहे की त्यांच्यामुळे आपली लाईफ कम्प्लीट होतीये. वी हॅव टू थँकफुल फॉर द लव, केअर, अटेन्शन आणि प्रत्येक गोष्टीसाठी. आपल्याला जे जेवण मिळतं, जे आपल्या प्लेट समोर येतं, ते सहजासहजी नाही मिळालंय. त्यामागे शेतकऱ्यांचं कष्ट आहे. आपली जेवण आपली आई बनवते किंवा बहीण बनवते, ते त्यानंतर आपल्या प्लेट मध्ये आलेलं आहे. सो वी हॅव टू बी ग्रेटफुल फॉर द फूड. आणि जे बनवतात, जे पिकवतात, प्रत्येकांना मनापासून थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धरती मातेचं खूप खूप मनापासून धन्यवाद द्यायचे की ते एवढा मोठा सारा भार सांभाळते. एक दाणा जमिनीत टाकला तर 1000 दाणे देते. सो बी ग्रेटफुल फॉर धरती मा. आपल्या नेचरला थँक्यू बोलायचे. जेवढे पण पशु प्राणी आहेत, जेवढे पण वेली आहेत, फुल आहेत, फल आहेत, झाडं आहेत, तर प्रत्येकांना थँक्यू बोलायचं आहे. तर त्यांच्यामुळे आपली लाईफ सायकल सुरळीतपणे चालू आहे. थँक्यू बोलायचे. जे पण पैसे आपण खर्च केले आहेत किंवा आपल्याला मिळतात त्याविषयी खूप खूप थँक्यू बोलायचं आहे. आपल्याकडे 2 टायमाचं खायला मिळतंय, राहायला घर आहे,
त्या प्रत्येक गोष्टीविषयी थँक्यू बोला. जे पाणी आपण पितो, थँक्यू बोला. आपल्या शरीराला थँक्यू बोलायचंय, आपल्या बॉडीला, जे आपल्या एवढं काळजी घेते, ऑटोमॅटिक हील करते. आपण डोळ्यांनी बघू शकतो, हातांनी वस्तू उचलू शकतो, पायांनी चालू शकतो, कानांनी ऐकू शकतोय, श्वास घेऊ शकतोय, बोलू शकतोय. सो बी ग्रेटफुल फॉर युअर ऑल ऑर्गन्स, की जे दिन रात कर तुमच्यासाठी काम करत असतं न थकता. सो वी नेव्हर पेड ग्रॅटिट्यूड टू अवर बॉडी. आजपर्यंत आपण कधी थँक्यू म्हटलेलं नाहीये, तर प्लीज थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणा स्वतःला. यू आर रेडी टू ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. युनिव्हर्सला थँक्यू बोलायचंय फॉर चुझिंग यू. युनिव्हर्सच्या ब्लेसिंग साठी थँक्यू बोलायचंय. थँक्यू 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 सो मच. अँड खूप सारा अव्यू बोलायचे युनिव्हर्सला, खूप सारा. याच ग्रॅटिट्यूडच्या भावामध्ये काही सेकंद राहायचंय. हातांची पोझिशन सोडायची आहे आणि परमात्माला ध्यानासाठी खूप धन्यवाद द्यायचे आणि दोघे हात डोळ्यांवरती ठेवायचे हळूहळू फॉर फ्यू सेकंड्स. डोळ्यांची आतमध्ये उघडझाप करायची आहे आणि हळूहळू डोळे ओपन करायचे आणि परमात्माला खूप खूप धन्यवाद द्यायचे ध्यानासाठी. थँक्यू 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 सो मच. थँक्यू तुम्ही इथे जॉईन झाल्यामुळे. आणि थँक्यू थँक्यू अँड लॉट्स लव्ह यू ऑल. थँक्यू. यू कॅन. तुम्ही कंटिन्यू करू शकतात. मेडिटेशन जर बसले असणार तर डोळे ओपन करायची इच्छा जर नसेल तर कॅन कंटिन्यू. आणि ओपन केले असणार तर तुम्ही त्यानंतर पाणी पिऊ शकतात. थँक्यू सो मच. उद्या पुन्हा भेटूया मग ह्याच वेळेला. थँक्यू.